नमस्कार मित्रांनो, ई गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. घरकुल योजनेसाठी जर तुम्ही ऑनलाईन सर्व्हे आवास प्लस ॲपच्या मदतीने किंवा ऑफलाईन सर्व्हे करण्यासाठी फॉर्म सबमिट करण्यासाठी शेवटची तारीख 15 मे 2025 देण्यात आलेली होती. परंतु 2 ते 3 दिवसापासून आवास प्लस ॲप बरोबर चालत नव्हते. सर्व्हर डाऊन येत होते. त्यामुळे बऱ्याच समस्या ऑनलाईन सर्व्हे करण्यासाठी येत होत्या. परंतु आता काळजी करण्याची काहीही गरज नाही, कारण आता 15 मे नाही तर 31 मे 2025पर्यंत सर्व्हे करू शकता, ऑनलाईन सर्व्हे करू शकता, ऑनलाईन फॉर्म भरू शकता किंवा ऑफलाईनही फॉर्म भरू शकता. करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आलेली आहे. आवास प्लस ॲप 2024 हे अपडेटसुद्धा करण्यात आलेले आहे. त्यामुळे अशा समस्या दूर झालेल्या आहेत. हे परिपत्रक तुम्ही पाहू शकता, जे 15 मे 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पात्र ग्रामीण कुटुंबांची ओळख पटवण्यासाठी चालू असलेल्या आवास प्लस 2024 ॲपसाठी सर्वेक्षणासाठी मुदतवाढ संदर्भात, आणि ही मुदतवाढ फक्त 8 राज्यांमध्ये करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये आसाम, नागालँड, गोवा, ओडिशा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा आणि शेवटी महाराष्ट्र या 8 राज्यांमध्ये ही मुदतवाढ करण्यात आलेली आहे. ती मुदतवाढ 31 मे 2025पर्यंत करण्यात आलेली आहे. आणि जे घरकुल योजनेसाठी पात्र लाभार्थी आहेत ते आता 31 मे 2025पर्यंत फॉर्म भरू शकतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.